25 आणि 26 ऑगस्टसाठी विदर्भाचा पावसाचा अपडेट आलाय. पण एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की संपूर्ण विदर्भात पावसाची परिस्थिती सारखी नाहीये. काही ठिकाणी हलक्या सरी आहेत, तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे आणि तुमच्या इथली सध्याची पावसाची परिस्थिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर सुरुवात करूयात नागपूरपासून. नागपूर जिल्ह्यात नागपूर, उमरेड आणि सायोनगाव या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो. वर्धा जिल्ह्यातल्या वर्धा आणि सिंधी या परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. आता बघूयात भंडारा आणि गोंदियाविषयी. लाखांदूर, साकोली आणि तुमसर इथे पावसाच्या सरींसोबत वाऱ्याचा वेग वाढू शकतो, तर गोंदिया आणि अर्जुनी, मोरगाव या परिसरात पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर. गडचिरोली, आहेरी, देसाईगंज आणि चारमोशी या परिसरात पावसामुळे स्थानिक नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते, तर चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वारोरा या भागात पावसाच्या जोरदार सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता वळूयात पश्चिम विदर्भाकडे. अमरावती जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. अकोला आणि तेल्हारा या भागात पावसाच्या सरी येऊ शकतात. बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा, चिखली आणि मेहकर या परिसरात हलका पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोड या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आणि आता सगळ्यात शेवटी म्हणजे यवतमाळ, आर्णी, बाबुळगाव आणि दिग्रस या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत विजांच्या कडकडाटाकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. 26 ऑगस्टलाही विदर्भात साधारणतः 36 अंश सेल्सिअस कमाल आणि 26 अंश सेल्सिअस किमान तापमान तसंच अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता आहे. काही ठिकाणी स्थानिक पावसाच्या सरी आणि मेघगर्जना होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, पाऊस आणि विजांचा अंदाज गावानुसार बदलू शकतो, त्यामुळे फवारणी, खत व्यवस्थापन आणि शेतीतली कामं करण्याआधी स्थानिक हवामान अपडेट नक्की तपासा आणि अशाच अपडेटसाठी ॲग्रोस्टार मराठीला नक्की फॉलो करा.